नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये MTH 401 कॉम्प्लेक्स व्हेरिएबलचं व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्ट क्वेश्चन. बघा, क्वेश्चन फर्स्टमधला आपल्याला पाहायचं आहे बी क्वेश्चन. बी जे की तुम्हाला 6 मार्कला असतो. तुम्हाला 8 क्वेश्चन येतात, त्याच्यापैकी तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व करायचे? 6 क्वेश्चन. ठीक आहे. आता आपण याच्यातले जे आहेत चारही चॅप्टरचे व्हेरी IMP क्वेश्चन म्हणजे तुम्हाला जे 6 मार्क आहेत ते फिक्स पडतील. आपण याच्या पहिला व्हिडिओ पाहिला की MCQ जे आहेत IMP. आता पाहणार आहोत आपण क्वेश्चन फर्स्ट बी मधले शॉर्ट क्वेश्चनचं IMP. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल ते 2 मार्काचं शॉर्ट क्वेश्चनचं IMP क्वेश्चन. ठीक आहे. तर पाहूया आपण आता क्वेश्चन पेपर. चला तर अटेम्प्ट एनी 6 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय तुमच्याकडं, इफ Z इक्वल टू -1 - I then the absolute value of Z is alpha. Find the value of alpha काढायचं. ठीक आहे. अल्फा म्हणजे काय तुमच्याकडे? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय म्हणतो आपण? मॉड ऑफ Z. त्याला दुसरं नाव आहे मॉड्युलस. बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच त्याला नाव काय दुसरं? मॉड्युलस. ठीक आहे. त्याला काय नाही दिलं? अल्फा. तर मॉड्युलस काय असतो तुमच्याकडं? स्क्वेअर रूट ऑफ x² + y². ओके. तर तुमच्याकडे Z किती दिला आहे? Z इक्वल टू -1 - I. तर x व्हॅल्यू किती होते इथं? -1 आणि y ची व्हॅल्यू किती आहे? -1. जर मी याचा मॉड्युलस काढला तर किती तुमच्याकडं? स्क्वेअर रूट ऑफ -1चा स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती? मायनसचा 1 स्क्वेअर किती? 1 आणि प्लस -1चा स्क्वेअर किती? 1. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ -2. तर मॉड ऑफ Z इक्वल टू किती आला तुमच्याकडं? दिस. ही कोणाची व्हॅल्यू आहे? अल्फाची. ठीक आहे. आता पहिला झाला. सेकंड, साइन डिफाइन साइन हायपरबोलिक कॉम्प्लेक्स फंक्शन. आता इथे काय तुम्ही साइन हायपरबोलिक कॉम्प्लेक्स नंबर काय असतो तुमच्याकडे? e⁻z - e⁻z/2. आता हा झाला. बघा, हे आल्यामुळे हा काय झाला? साइन हायपरबोलिक फंक्शन. फक्त एवढंच लिहायचं आहे 1 मार्काला. सपोज तुम्हाला कॉस हायपरबोलिक विचारलं असतं तर कॉस हायपरबोलिक सेम e⁻z + e⁻z/2. ओके. बघा, कॉस हायपरबोलिक Z e⁻z + e⁻z/2. सेम साइन Z विचारला असतं तर बघा, हायपरबोलिक नाही आता, फक्त सिंपल साइन आहे. तर e⁻iz - e⁻iz/2I. ओके. आणि सेम तुम्हाला विचारलं असतं कॉस Z तर किती? e⁻iz + e⁻iz/2. ठीक आहे. आता ठीक आहे, त्याने विचारला साइन हायपरबोलिक, तर तुम्हाला कॉस हायपरबोलिक पण विचारलं जाऊ शकतं, साइन Z पण विचारलं जाऊ शकतं आणि कॉस Z पण विचारलं जाऊ शकतं. पुढचा आहे बघा क्वेश्चन नंबर 3. काय विचारलं त्याने? लिमिट Z टेन्स टू -1 - I x + I 2x + y इक्वल टू a + IB. ओके. आता मी इथं सॉल्व करतो तुमचं. बघा, लिमिट काय तुमच्याकडं? Z टेन्स टू काय राहतो? x, y f(x, y) फंक्शन. ओके. तर लिमिट x टेन्स टू Z टेन्स टू काय आलं तुमच्याकडं? आता बघा, हा काय 1 - I म्हणजे काय? बघा, x किती असेल? 1 आणि y किती असेल? -1. पुट करा x + I × 2x + IY. ओके. सॉरी, फक्त y. आता काय करणार आहे आपण? हा फंक्शन प्रॉब्लेम करत नाही, तर x ची व्हॅल्यू पुट करा. दिस इज x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1. आता याच्यामध्ये जर पुट केलं मी तर किती आन्सर येईल बरं? x ची व्हॅल्यू बघा किती आहे तुमच्याकडे? 1 + I × 2 × x ची व्हॅल्यू किती आहे? 1 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे? -1. फक्त सॉल्व करा हे. बघा, 1 प्लस या I असंच ठेवूया. 2 × 1 किती? 2 आणि हा -1 किती झालं तुमच्याकडे? 1 + 2 - 1 I. तर किती आलं तुमच्याकडं? 1 + I. बघा, ही कुणाची व्हॅल्यू आहे? a + IB ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं? 1 + I. जर मी कम्पेअर केलं, बघा, a बरोबर a ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं? 1. रिअल पार्ट बरोबर याचा रिअल पार्ट. आता याचा इमॅजिनरी पार्ट किती आहे? b आणि याचा किती असेल? काही नाही म्हणजे 1. तर b ची व्हॅल्यू किती आली? 1. तर लिमिट कसं केलं की हा Z टेन्स टू 1 आहे, तर x ची व्हॅल्यू झाली हा आणि हा काय झाला? y ची व्हॅल्यू. हे पुट केल्यानंतर डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा. जिथं जिथं x आली तिथं 1 पुट करा आणि जिथं जिथं y असेल तिथं काय करा? 1 -1 पुट करा. ओके. आता पुढचं आहे डिफाईन द डेरिव्हेटिव्ह ऑफ f(z) ॲट अ पॉईंट Z इक्वल टू Z0. डेरिव्हेटिव्ह विचारले तुम्हाला. बघा, डेरिव्हेटिव्ह काय तुमच्याकडे? द कॉम्प्लेक्स फंक्शन
एफ ऑफ झेड इज सेड टू बी डिरायवेबल ॲट पॉईंट झेड इक्वल टू झेड नॉट इफ, फक्त एवढं जर लिहिलं तुम्ही काय, लिमिट झेड टेन्स टू झेड नॉट एफ ऑफ झेड मायनस झेड नॉट अपॉन झेड मायनस झेड नॉट, किंवा लिमिट डेल्टा झेड टेन्स टू 0 एफ ऑफ झेड नॉट प्लस डेल्टा झेड नॉट झेड मायनस एफ ऑफ झेड 0 अपॉन डेल्टा झेड एक्झिस्ट, फक्त एवढं जरी लिहिलं इज डिनोटेड बाय एफ ऑफ झेड नॉट. ओके, हे झालं तुमच्याकडं डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉईंट झेड नॉट. कारण की आपण रिअलमध्ये पण कशी आहे डेफिनेशन, एफ डॅश ऑफ एक्स काढतो आपण, कसं असतो, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए अपॉन एक्स मायनस ए, सेम डेफिनेशन आहे, फक्त एक्सच्या जागी काय तुमच्याकडं झेड. पुढचं आहे बघा, राईट डाऊन द कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ रेस टू 5a. आपण कॉची इंटिग्रल फॉर्म्युला पाहिलाय कोणाकोणासाठी बघा, पहिलं पाहिलं आपण एफ ऑफ ए साठी पाहिला होता, त्याच्यानंतर एफ डॅश ऑफ ए साठी आणि एफ रेस टू एन ऑफ ए साठी. आता यांची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला इथं 5. चला तर आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये पाहूया. आता हे बघा कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए, ठीक आहे, त्यांनी विचारलं एफ रेस टू एन, पण जर पुढं आलं एफ ऑफ ए तर आता मी परत घेणार नाही याच्यामध्ये. तर बघा फर्स्ट काय तुमच्याकडं जर एफ ऑफ ए विचारलं तर हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, काय एफ ऑफ ए इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए इंटू डी झेड. तर तुम्हाला त्या जागी विचारलं जाऊ शकतं राईट कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए किंवा एफ डॅश ऑफ ए किंवा एफ रेस टू एन ऑफ ए, किंवा हा 2π जो आहे 2π इकडे पण पाठवू शकतो आपण. तर काय झालं तुमच्याकडे 2π इकडे पाठवल्यावर काय झाला, हा 2π डिवाइड होता इकडे काय झाला मल्टिप्लाय आला. तर इंटिग्रेशन सी एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए डी झेड इक्वल टू 2πi एफ ऑफ ए, दोन्हीपैकी कोणी लिहू शकता. सपोज तुम्हाला एफ डॅश ऑफ ए साठी जर विचारलं कॉची इंटिग्रल फॉर्म्युला, तर कसं लिहिणार तुम्ही, इफ एफ ऑफ झेड इज अ एनालिटिक इनसाइड अँड ऑन सिम्पल क्लोज कॅन्टर सी and it is any point inside, then f dash of a equal to same 1/2πi integration over c f of z upon z minus a square. इथं काय होता z minus a होता आणि इथं काय तुमच्याकडे z minus a चा स्क्वेअर. आता n साठी बघा f raised to n of a, if f of z is analytic inside on simple closed counter, same f raised to n equal to n factorial upon 2πi integration f of z मायनस झेड मायनस ए एन प्लस 1 डी झेड एन बिलॉंग्स टू ए. आता हा फॉर्म्युला तुमच्याकडे इंटिग्रल आहे एन साठी इन जनरल, तर आपल्याला कशासाठी काढायचं आहे, एफ रेस टू 5 ऑफ ए इक्वल टू सेम. आता यांची व्हॅल्यू काय पुट करणार मी याच्यामध्ये 5 पुट करणार या फॉर्म्युलात. तर किती तुमच्याकडं 5 फॅक्टोरियल अपॉन 2πi इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए रेस टू, आता ही किती 5 प्लस 1 इंटू डी झेड झालं. फक्त कॅल्क्युलेशन करा, 5 फॅक्टोरियल किती असतो तुमच्याकडं 120. बघा 5 फॅक्टोरियल म्हणजे किती 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5, यांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला 120 येईल अपॉन 2πi इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए रेस टू 5 प्लस 1 किती 6 डी झेड. तुम्ही हा लिहिलं तरी चालतं, आणि जर तुम्हाला पुढं सॉल्व करायचंच असेल तर करू शकता. किती 120ला जर मी 2 ने भाग दिला तर किती येईल 60 अपॉन पाय आय इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए रेस टू 6 डी झेड. तुमच्याकडे हा पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. जर तुमच्याकडे एफ रेस टू 6 विचारलं तर यांची व्हॅल्यू किती पुट करायची 6, आणि हा तुमच्याकडे जनरल फॉर्म्युला. ठीक आहे, आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता काय विचारलं त्यांनी कॉस झेडचं टेलर एक्सपान्शन. बघा कॉस झेड काय राहतो, कॉस झेड इक्वल टू किती 1 मायनस झेड स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल प्लस झेड रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस झेड रेस टू 6 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन. म्हणजे काय बघा सगळे इवन पॉवर येईल आणि प्लस सो ऑन मायनस 1 रेस टू एन झेड रेस टू 2n. म्हणजे बघा इवनसाठी घेते 2n येतो, म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये अपॉन 2n फॅक्टोरियल. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे काय टेलर एक्सपान्शन फॉर कॉस झेड. सेम तुमच्याकडे जर साइन झेड विचारलं असतं तर यासाठी काय आलं असतं तुमच्याकडे सेम इवन पॉवर ऑड पॉवर. तर झेड मायनस झेड क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस झेड रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल परत मायनस. बघा प्लस मायनस प्लस आता मायनस. आता किती येईल तुमच्याकडं ऑड नंबर कोण याच्यानंतर आता झेड रेस टू 7 अपॉन 7 फॅक्टोरियल अँड सो ऑन.
लास्टला किती -1 रेस्ट, बघा अल्टरनेट असल्यामुळे आपण मायनस घेतो, म्हणजे काय एक प्लस एक मायनस एक प्लस असेल तर -1/n झेड रेस टू, बघा ऑड नंबर कसं लिहितो आपण 2n+1 अपॉन 2n+1 इंटू फॅक्टोरियल. इथं बघा इवन नंबर लिहायचा असेल तर 2nच्या मल्टिपलमध्ये असतो आणि ऑड नंबर लिहायचा असेल तर ते किती 2n+1च्या मल्टिपल. याला म्हणतो आपण समसंख्या आणि याला म्हणतो आपण विषम संख्या. ओके, तर झालं हे सेकंड टेलर सिरीज अबाउट द कॉस इक्वल टू झेड. आता डबल पोल्स, बघा डबल पोलची पण डेफिनेशन आपण पुढं पाहणार आहोत. तर डबल पोल काय राहतो तुमच्याकडं, f(z) इक्वल टू f(z) अपॉन z मायनस a रेस टू 2 पॉवर असेल, किती 2 पॉवर असेल z मायनस a. तर ॲट अ पॉईंट एवर z इक्वल टू a पॉईंटवर तुमच्याकडे हे काय झालं डबल पोल, f(z) अपॉन z मायनस aचा स्क्वेअर म्हणजे 2 पॉवर. आणि सिम्पल पोल म्हणजे काय, जर या 2च्या जागी जर 1 आलं तर त्याला म्हणतो आपण सिम्पल पोल. सपोज f(z) अपॉन z मायनस aचा जर क्यूब आला त्याला म्हणतो पोल ऑफ ऑर्डर 3. आता आपल्याला झिरोज फाइंड करायचे याच्यात. बघा फाइंड द ऑल झिरोज ऑफ f(z) इक्वल टू z² मायनस 9z प्लस 14. तर झिरोज म्हणजे काय तुमच्याकडं, याला इक्वल टू 0 करा, याचे रूट फाइंड करा. किती तुमच्याकडे दोन संख्याचा गुणाकार 14 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे -9. तर किती z-7 आणि z-2 म्हणजे -7 -2 किती -9 आणि दोघाचा गुणाकार किती येतो 14 इक्वल टू 0. तर z-7 इक्वल टू 0 घ्या एकदा आणि z-2 इक्वल टू 0 घ्या एकदा. तर इथून काही तुमच्याकडे z इक्वल टू 7 हा इकडे आला आणि इकडे काय तुमच्याकडे z इक्वल टू 2 येऊन जाईल. ओके, तर म्हणजे जे झिरोज आहेत तर किती तुमच्याकडं 2 आणि 7 आर झिरोज. ओके, का किती झालं तुमच्याकडे हे 2 झिरो. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा या क्वेश्चनमध्ये काय तुमचं, आता हा क्वेश्चन सेकंड क्वेश्चन आहे i+i² प्लस i³ प्लस i⁴. याची व्हॅल्यू किती असते 0, कारण i ची व्हॅल्यू i, नंतर i² ची व्हॅल्यू -1, i³ ची व्हॅल्यू -i आणि i⁴ ची व्हॅल्यू +1. ओके, मग या i ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं i, या i² ची व्हॅल्यू -1 प्लस i³ ची व्हॅल्यू -i आणि +1. तर मग हे सगळं कॅन्सल होऊन किती आला आन्सर तुमच्याकडं 0. डिफाईन द साइन फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. आताच पाहिलं आपण साइन फंक्शनचा कॉम्प्लेक्स व्हेरिएबल किती असतो, साइन z इक्वल टू e⁻⁻z मायनस e⁻⁻iz अपॉन 2i. आता आपण पाहिलं होतं परत cos z असेल तर इथं काय तो मायनसच्या जागी काय तो प्लस. सेम आता लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं, ⁴ phi ऑफ x² प्लस ⁴ phi ऑफ y² इक्वल टू 0. याला म्हणतो आपण लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन. परत लिमिट z टेंड्स टू i z² प्लस 1 अपॉन z मायनस i. आपण MCQ मध्ये पाहिलं होता क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं z² प्लस 4 अपॉन z मायनस 2i होता त्यावेळेस. आता सेम याचे फॅक्टर्स कसे पडतील बरं, लिमिट याचे फॅक्टर्स कसे पडतील, लिमिट z टेंड्स टू i. आता हा z जर व्हॅल्यू i पुट केला तर हा प्रॉब्लेम करतो, मग याचे आपण फॅक्टर्स पाडणार कसे, z² प्लस 1चे फॅक्टर कसे येतात z मायनस i आणि z प्लस i हे फॅक्टर होतं आणि z मायनस i खाली. ठीक आहे, याचे फॅक्टर्स पाडले वरच्याचे तर z मायनस i कॅन्सल. आता किती राहील तुमच्याकडे z प्लस i. i ची व्हॅल्यू जर झेडच्या जागी पुट केलं तर काय तुमच्याकडं i प्लस i इक्वल टू किती 2i. काय केलं मी पहिलं z मायनस i कॅन्सल केला कारण हा प्रॉब्लेम करतो मला, कारण i ची व्हॅल्यू जर मी z पुट केली तर तुमच्याकडे 0 येऊन जातो. मग याचे फॅक्टर्स पाडले, काय आलं फॅक्टर z मायनस i आणि z प्लस i कॅन्सल झाला तर z ची व्हॅल्यू i पुट करा तर 2i आन्सर आलं याचं. आताच पाहिलं आपण याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये काय, राईट द कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर f(a). तर तुम्ही ते तिन्ही फॉर्म्युला बघा, f(a) साठी, f'(a) साठी आणि f⁻⁴ साठी. ठीक आहे, हे पण पाहिलं आपण. आता सेम आताच पाहिलं आपण काय, टेलर सिरीजचे साइन एक्सपान्शन. आता पाहिलंच काय याच्यात, जर z मायनस z³ अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस z⁵ अपॉन 5 फॅक्टोरियल मायनस z�7 अपॉन 7 फॅक्टोरियल अँड सो ऑन, आपण ही सिरीज पाहिलेली साइन झेडची. ठीक आहे, आता पुढे पाहूया. इफ z इज अ सिम्पल पोल ऑफ f(z) देन रेशिड्यू ऑफ z इक्वल टू a. मी याच्यावर ना MCQ घेतलं, MCQच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, तरी पण एकदा परत सांगतो. रेशिड्यू ॲट अ z इक्वल टू a या पॉईंटवर काढायचं आहे, कोणत्या फंक्शनसाठी f(z) साठी.
आणि जर सिंपल पोल असेल तर काय घेतो आपण, डेफिनेशन आहे लिमिट झेड टेंड्स टू ए झेड मायनस ए आणि एफ ऑफ झेड. बस ही झाली तुमच्याकडे सिंपल पोलची डेफिनेशन फॉर रेशिओ काढण्यासाठी. ठीक आहे. आता पुढचं आहे बघा, याच्यामध्ये एक्झाम्पल पण येऊ शकतं. एक्झाम्पल पण आपण MCQ मध्ये घेतला आहे, पुढं आलं तर आपण पुढं पण सॉल्व्ह करूया. आता बघा, इफ एफ ऑफ झेड इक्वल टू, ऑटो क्वेश्चन आहे, इफ एफ ऑफ झेड इक्वल टू झेड प्लस 3 अपॉन झेड स्क्वेअर प्लस 4 देन फाइंड द पोल्स. पोल्स म्हणजे काय, तुमच्याकडे खालची संख्या काय झाली पाहिजे 0. तर झेड स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 0 देन इम्प्लाइज, याचे रूट फाइंड करा. त्याचे रूट कसे येतात, झेड मायनस 2i आणि झेड प्लस 2i. ठीक आहे, इक्वल टू 0. आता हा इक्वल टू 0 म्हणजेच काय, झेड इक्वल टू प्लस 2i आणि इकडे काय तुमच्याकडे झेड इक्वल टू मायनस 2i. तर याचे पोल्स कोणते कोणते झाले, 2i आणि मायनस 2i आर पोल्स. बघा, झिरोच म्हणजे काय, सपोज याच क्वेश्चनचा जर 0 विचारला असता पोलच्या जागी तर काय आला असतो तुमच्याकडे. बघा, याच क्वेश्चनमध्ये जर आपल्याला विचारलं असतं झिरोच, बघा झिरोसाठी काय तुमच्याकडं झेड प्लस 3 इक्वल टू आपण 0 घेतला असता, न्यूमरेटर 0. ठीक आहे, तर झेड इक्वल टू किती असला असता आपला मायनस 3. पण याच क्वेश्चनमध्ये 0 जर विचारला असतं तर झेड इक्वल टू मायनस 3 वर, आणि जर पोल्स विचारला म्हणून किती 2i आणि मायनस 2i वर. आता आपण हे पाहिलं कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए. एकदा परत तुम्ही बघून घेऊ शकता. एफ ऑफ ए इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए. एफ डॅशवर तुमच्याकडे सेम फॉर्म्युला आहे, फक्त काही तुमच्याकडे झेड मायनस एचा स्क्वेअर होऊन जाईल. आणि जनरल काही सेम जनरल आहे, n+1 एक्स्ट्रा येतो आणि n फॅक्टोरियल येतो. ठीक आहे. आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. सेम विचारलं काय तुमच्याकडे साइन हायपरबोलिक फंक्शन. काय तुमच्याकडे साइन हायपरबोलिक फंक्शन. आताच पाहिलं आपण काय, साइन हायपरबोलिक झेड इक्वल टू काय असतो, ई रेस टू आय झेड सॉरी हायपरबोलिकला आय येत नाही. परत सांगतो बघा, हायपरबोलिकला आय येत नाही, ई रेस टू झेड मायनस ई रेस टू मायनस झेड अपॉन 2. हे झालं साइन हायपरबोलिक फंक्शन. ठीक आहे. आता पुढचं आहे बघा, इफ डब्ल्यू इज अ कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी देन 1 + w स्क्वेअर इक्वल टू. तर याची व्हॅल्यू किती येते बघा, तुमच्याकडं क्यूब रूट ऑफ युनिटी हे किती, तुमच्याकडे हा क्यूब रूट ऑफ युनिटी किती येतं तुमच्याकडे 3 रूट्स. 1 + w स्क्वेअर इक्वल टू, आता किती तुमच्याकडं क्यूब रूट ऑफ युनिटी आहे तर किती तुमच्याकडे स्क्वेअर पर्यंत येईल, तर w क्यूब इक्वल टू किती येतो तुमच्याकडं 1. मग या सगळ्यांची ॲडिशन, फर्स्ट रूट, सेकंड रूट आणि थर्ड रूट, तिन्ही रूटची ॲडिशन किती यायला पाहिजे आपल्याकडे 0. कारण आपल्याकडे रूलच आहे की जेवढे रूट्स असतील सगळ्यांची जर ॲडिशन घेतली मी तर आन्सर किती येतो तुमच्याकडं 0. आता इफ एफ ऑफ झेड इज अ ॲनालिटिक फंक्शन विथ कॉन्स्टंट मॉड्युलस देन. आता तुमच्याकडं जर काय एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक फंक्शन आहे विथ कॉन्स्टंट मॉड्युलस, देन एफ ऑफ झेड इज अ कॉन्स्टंट. काय तुमच्याकडं एफ ऑफ झेड पण कसं असेल तुमच्याकडं, एफ ऑफ झेड इज अ कॉन्स्टंट. काय केलं मी की फंक्शन ॲनालिटिक आहे विथ कॉन्स्टंट मॉड्युलस आहे, तर एफ ऑफ झेड पण काय येतो त्याचा कॉन्स्टंट येतो. सेम डिफाईन द ॲनालिटिक फंक्शन, याची पण आपण डेफिनेशन पुढे पाहणार आहोत. परत सांगतो की ॲनालिटिक फंक्शन म्हणजे काय की ईच अँड एव्हरी पॉईंटवर डिफरन्शिएबल पाहिजे. म्हणजे तो डेरिव्हेटिव्हचाच प्रकार आहे एक. फक्त काय आहे तुमच्याकडं की एखाद्या फंक्शन आपण हा झेड नॉट घेतला, याच्या नेबरहूडमध्ये सगळ्या पॉईंटवर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय फक्त एकाच पॉईंटवर चेक करतो आपण, आणि ॲनालिटिक म्हणजे काय त्याच्या नेबरहूडमध्ये सगळ्या पॉईंट, म्हणजे कोणताही पॉईंट असो तरी त्याच्यावर काय झाला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण ॲनालिटिक फंक्शन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट ॲट ईच पॉईंट ऑफ नेबरहूड ऑफ झेड नॉट, त्याला म्हणतो आपण ॲनालिटिक फंक्शन. त्याची डेफिनेशन पुढं लिहिलेलीच आहे मी. परत आता कॉची इंटिग्रल फॉर्म्युला बघा, हे जे आहे ना कॉची इंटिग्रल फॉर्म्युला, परत ॲनालिटिक फंक्शन, याची पुढं मी IMP क्वेश्चन पुढं घेतलेलेच, तिथं पण आपण पाहूया. परत टेलर एक्सपान्शन त्याचं पण पुढं घेतलेलंच आहे, त्याचं पण आपण आन्सर पाहूया. बघा टेलर एक्सपान्शन, तर काय तुमच्याकडं इथं f⁵ इथं f⁵ आपण काढलेला आहे. परत टेलर एक्सपान्शन ऑफ ते पण काढलेलं आहे. आता डबल झेड इक्वल टू डबल पोल्स ऑफ एफ ऑफ झेड देन रेशिओ टू याचा पण काढलेला आहे डबल पोल, आणि डिफाईन झिरोज याचं पण आपण पुढं डेफिनेशनमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. बघा आता आपण एक एक घेऊया. ॲनालिटिक फंक्शन काय राहतं बघा, अ फंक्शन एफ ऑफ झेड ऑफ अ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल झेड इज सेड टू बी ॲनालिटिक
ऑफ फंक्शन ॲट अ पॉईंट झेड इफ एफ डॅश ऑफ झेड एक्झिस्ट ॲट ईच पॉईंट. बघा एवढं लक्षात ठेवायचं फक्त काय की एफ डॅश एक्झिस्ट होतो ॲट अ ईच पॉईंट ऑफ झेड इन सम नेबरहूड ऑफ झेड नॉट. झेड नॉटच्या नेबरहूडमधले सगळ्या पॉईंटवर फंक्शन काय होतो डिफरन्सिबल होतो, त्याला म्हणतो आपण ॲनालिटिक फंक्शन. बघा हे झालं फक्त, पण या रिमार्कमध्ये तुम्हाला अजून पण या ॲनालिटिक फंक्शनवर क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. अ फंक्शन एफ ऑफ झेड इज सेड टू बी ॲनालिटिक इन डोमेन डी इफ ॲनालिटिक ॲट ईच पॉईंट. ठीक आहे, ॲनालिटिक फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड, त्याला नाव दुसरं आहे रेग्युलर फंक्शन और होलोमॉर्फिक फंक्शन. त्याला दुसरं नाव आहे काय ॲनालिटिक फंक्शनला दुसरं नाव काय, एक रेग्युलर आहे आणि एक होलोमॉर्फिक आहे. तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं की ॲनालिटिक फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड, ऑप्शनमध्ये असतं रेग्युलर किंवा होलोमॉर्फिक. तिसरा आहे एफ ऑफ झेड इज अ यू प्लस आय व्ही असेल ॲनालिटिक फंक्शन, देन यू आणि व्ही आर हार्मोनिक कॉन्जुगेट्स. ठीक आहे, बघा हा पण MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं की जर एफ ऑफ झेड यू प्लस व्ही ॲनालिटिक फंक्शन असेल देन यू आणि व्ही काय असतो हार्मोनिक असतो. सेम एफ ऑफ झेड इज अ यू प्लस व्ही ॲनालिटिक फंक्शन असेल तर CR इक्वेशन बघा, हे तर IMP जे तुमच्याकडं हा क्वेश्चन असतो CR इक्वेशन. तर CR इक्वेशन काय असतं बघा, तुमच्याकडे यू प्लस आय व्ही कॉम्प्लेक्स नंबर असेल तर यू एक्स जर घेतला तर काय घ्यायचं व्हीला वाय घ्यायचं. ओके, आणि जर यूला वाय घेतला तर व्हीला काय घ्यायचं एक्स, पण एक्स घेताना कसा घ्यायचा मायनस, याला म्हणतो आपण CR इक्वेशन, कॉची रिमन इक्वेशन. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला डिफाईन कॉची रिमन इंटिग्रेशन विचारलं जाईल तर तुम्ही काय करायचं यूला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आणि विथ रिस्पेक्ट टू वाय. आता यू एक्स आणि वाय म्हणजे कोणते तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, काय ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सेम लास्ट आता बघा एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक फंक्शन असेल देन एफ ऑफ झेड बार इज इंडिपेंडंट ऑफ झेड. हा पण MCQला विचारलं जाऊ शकतो तुम्हाला की एफ ऑफ झेड जर ॲनालिटिक असेल तर एफ ऑफ झेड बार इज काय असतो, तर ऑप्शनमध्ये इंडिपेंडंट डिपेंड, तर तुमचं काय ना इंडिपेंडंट असेल. पुढचं आहे बघा लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याची डेफिनेशन कशी तुमच्याकडं, लेट फाय ऑफ एक्स बी अ रियल व्हॅल्यूड फंक्शन ऑफ रियल व्हेरिएबल एक्स अँड वाय, देन द डिफरन्शियल इक्वेशन आपण आता पाहिलं डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर, हे झालं तुमच्याकडे लॅपलास स्क्वेअर डिफरन्शियल इक्वेशन किंवा डॅबा स्क्वेअर फाय इक्वल टू 0. याच्यावर आपण MCQ पण पाहिला आहे आणि 1 मार्काचा क्वेश्चन पण पाहिला. बघा लॅपलास असेल तर आता होलोमॉर्फिक काय म्हणजे हार्मोनिक फंक्शन काय राहतो. हार्मोनिक फंक्शन काय तुमच्याकडं रियल व्हॅल्यूड फंक्शन फाय ऑफ एक्स वाय ऑफ रियल व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज अ हार्मोनिक फंक्शन. इट सॅटिस्फाय, जर एखाद्या फंक्शननी लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन जर सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणतो आपण हार्मोनिक फंक्शन. लॅपलास ऑपरेटर काय डेल्टा स्क्वेअर इक्वल टू डेल्टा स्क्वेअर अपॉन डे एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर अपॉन डॅबा वाय स्क्वेअर, हा झाला तुमच्याकडं लॅपलास ऑपरेटर. आता पहिला आपण काय कॉची इंटिग्रल थेरम क्वेश्चन होता डिफाईन कॉची इंटिग्रल थेरम काय आहे की इफ एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक फंक्शन विदिन अ सिम्पल क्लोज कॅन्टर सी देन ओवर सी इंटिग्रेशन एफ ऑफ झेड इक्वल टू 0. बघा कॉची इंटिग्रल थेरम काय सांगतो की सपोज फंक्शन एखादा एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक असेल म्हणजे बघा एफ ऑफ झेड इक्वल टू Z+1 हा एक एक्झाम्पल होता. एफ ऑफ झेड याचं जर इंटिग्रेशन काढलं मी तर याचं इंटिग्रेशन किती येतं तुमच्याकडं इंटिग्रेशन ओव्हर सी इक्वल टू 0. का, कारण हा काय तुमच्याकडं Z+1 इज ॲनालिटिक फंक्शन आणि ॲनालिटिक फंक्शन असेल ओव्हर सी तर त्याचा आन्सर किती येतो 0. अजून एक आन्सर होता एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर मॉड ऑफ झेड इक्वल टू 1. याच्यावर पण हा फंक्शन बघा डायरेक्ट इंटिग्रेशन किती येतो एफ ऑफ झेड इक्वल टू इंटिग्रेशन झेड स्क्वेअर डी इक्वल टू 0. अजून एक इंटिग्रेशन होता ई रेस टू झेडचा DZ इक्वल टू, याचं पण इंटिग्रेशन किती येतं 0 ओव्हर सी, म्हणजे कॉची रिमन इंटिग्रेशननुसार याचं आन्सर किती येतं 0. कॉची रिमन इंटिग्रल थेरमलाच दुसरं नाव आहे कॉची गॉर्सॅट थेरम किंवा कॉची थेरम. ठीक आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कॉची इंटिग्रल थेरम इज ऑल्सो कॉल्ड, तर त्याचं नाव काय कॉची गॉर्सॅट थेरम. आता पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की फाइंड द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. काय विचारलं त्यांनी बघा इथं झेड इक्वल टू किती आहे आयचा स्क्वेअर प्लस आयचा क्यूब. तर किती आयचा स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडे -1 आणि आय क्यूब म्हणजे किती -i. ठीक आहे, मग याची व्हॅल्यू पुट केली आय स्क्वेअर म्हणजे -1 आणि आय क्यूब म्हणजे -i. व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा सांगा किती येईल तुमच्याकडे. आता हे झालं x प्लस IY, तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय मॉड्युलस, तर मॉड ऑफ झेड इक्वल टू काय असतो तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर किती येईल तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ
-1चा स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर इक्वल टू किती √1 + 1 इक्वल टू √2. तर मॉड्युलस किती आला तुमच्याकडे इथं mod ऑफ z ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इक्वल टू √2. सेम आता डिफाईन अ साइन फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आताच पाहिलं आपण साइन z इक्वल टू काय असतो तुमच्याकडं e⁻⁻iz -e⁻⁻iz/2i. हा झाला साइन z. त्याच्यानंतर बघा ॲनालिटिक फंक्शनची आता डेफिनेशन पाहिली आपण. आता पुढचं आहे इफ f ऑफ z इक्वल टू u + iv इज ॲनालिटिक फंक्शन ऑफ z देन राईट डाऊन f' ऑफ z इन टर्म्स ऑफ u x अँड uy. ठीक आहे. जर फंक्शन तुमच्याकडे ॲनालिटिक असेल तर आपल्याला ux आणि uy लिहायचं आहे. तर इन टर्म्स ऑफ काय तुमच्याकडं याचं पण आपण डेफिनेशन पाहिलं की ॲनालिटिक फंक्शन काय CR इक्वेशन सॅटिस्फाय करतो. तो ux इक्वल टू काय तुमच्याकडं vy अँड uy इक्वल टू काय असतो -vx. आता बाय डेफिनेशन जर गेलो मी u ऑफ x मध्ये तर तुमच्याकडे काय ना लिमिट z टेंड्स टू देन f ऑफ आता काही तुमच्याकडे u ऑफ x, y मायनस u ऑफ x म्हणजे कोणत्या पॉईंटवर काढायचं ते u ऑफ सपोज पॉईंट काढायचं आपला सपोज a, b वर. तर इथं u ऑफ a, b अपॉन किती तुमच्याकडं x, y मायनस a, b पॉईंटवर. ओके. म्हणजे बाय डेफिनेशन कशी आहे पुढे आपण ते पाहिलेलंच आहे याच्या डेफिनेशनमध्ये. तुम्ही CR इक्वेशन पण इथं टाकू शकता. सेम आता राईट डाऊन द कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर f ऑफ रेस टू n. आताच पाहिलं आपण तिन्ही बी f ऑफ a चं पण पाहिलंय, f' ऑफ a चं पण पाहिलं, f रेस टू n चं पण पाहिलंय. परत स्टेज टेलर सिरीज अबाउट z प्लस z इक्वल टू 0 फॉर e⁻z. आता e⁻z चं किती राहतं तुमच्याकडं 1 + z प्लस z²/2 फॅक्टोरियल प्लस z³ 3 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन. हे झालं तुमच्याकडे e⁻z चं टेलर एक्सपान्शन. आता सेम इथं फाइंड द झिरोज ऑफ किती तुमच्याकडे f ऑफ z इक्वल टू z² - 5z + 6 इक्वल. झिरोज म्हणजे काय याचे रूट्स फाइंड करणे इक्वल टू 0. तर किती दोन संख्याचा गुणाकार किती आला पाहिजे तुमच्याकडं 6 आणि त्यांचे ॲडिशन. तर z - 3 आणि z - 2 इक्वल टू 0. दोन संख्याचा गुणाकार 6 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन -5. तर झिरोज बघा z - 3 एकदा 0 अँड z - 2 इक्वल टू 0. तर z इक्वल टू किती आला इकडं 3 अँड z इक्वल टू 2. तर 2 and 3 आर झिरोज ऑफ f ऑफ z. ओके. सेम आता वेन f ऑफ z इज सेड टू बी पोल्स ऑफ ऑर्डर m ॲट z इक्वल टू a. तर आता पोल बघा तुमच्याकडे काही ना f ऑफ z अपॉन z मायनस a रेस टू पॉवर किती असेल तुमच्याकडे m पॉवर म्हणजे काय आपल्याकडे खालचा 0 झाला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण पोल. दिस इज पोल ऑफ ऑर्डर दिस ॲट z इक्वल टू a. बघा m ऑर्डरचा काय झाला तुमच्याकडे पोल ॲट अ पॉईंट काय z इक्वल टू a. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ z इक्वल टू 1/2 + i √2 देन फाइंड द मॉड्युलस ऑफ z. सेम मॉड्युल यालाच दुसरं नाव आहे ॲब्सोल्यूट. याचं कसं काढायचं आता बघा मॉड ऑफ z इक्वल टू काय राहतो √x² + y². से मॉड ऑफ z इक्वल टू किती x² 1/2 चा स्क्वेअर प्लस आणि y किती आहे तुमच्याकडं √3/2 चा स्क्वेअर. करायचं कॅल्क्युलेशन किती आहे तुमच्याकडं बघा √ऑफ 1/2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 प्लस √3 चा स्क्वेअर 3 अपॉन 2 चा स्क्वेअर 4. तो दोघांचा बेस सेम आहे तर पॉवरचे काय होते ॲडिशन म्हणजे किती 1 + 3/4. तर स्क्वेअर रूट ऑफ किती 4/4. तर 4 कॅन्सल तर स्क्वेअर रूट ऑफ किती 1 इक्वल टू 1. त्याचं मॉड्युलस किती आला तुमच्याकडं 1. कसं केलं फक्त x ची व्हॅल्यू पुट केली 1/2 स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू √3/2 स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर 1/4 आणि √3/2 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर रूट निघून जातो 3 आणि 2 चा स्क्वेअर 4. बघा खाली काय a 4 आहे तर एकच 4 घेणार 1 + 3 4 कॅन्सल 1. आता सेम आपण पाहिलं कॉस हायपरबोलिक फंक्शन हे पण पाहिलेलं आपण. आता इथं पाहूया आपण याचा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. तुमच्याकडे काय लिमिट 2 + 3 आहे तर आता x ची व्हॅल्यू किती इथं तुमच्याकडं 2 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 3. तर याला कसं लिहिणार तुम्ही लिमिट z टेंड्स टू x, y म्हणजे किती 2, 3
किती 3x प्लस आय इंटू 2x मायनस 4y. ठीक आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करूया आपण. एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे किती 3 इंटू 2 प्लस आय इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस 4 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे 3. फक्त कॅल्क्युलेशन करा. 2 इंटू 3 किती 6 प्लस आय इंटू बघा 2 इंटू 2 4 मायनस 4 इंटू 3 12 तर 4 मायनस 12 इक्वल टू किती येईल 6 प्लस 4 मायनस 12 किती मायनस 8 तर मायनस 8 आय. दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस म्हणजे किती आलं याचं तुमच्याकडं 6 मायनस 8 आय. दिस इज आन्सर. आता डिफाईन एफ डॅश ऑफ झेड. आताच पाहिलं आपण डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉईंट झेड. काय डिफाईन एफ डॅश ऑफ झेड नॉट म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉईंट झेड नॉट. आता पाहिलं आपण कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ रेस टू 7. ठीक आहे. आता तरी पण एकदा करून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. फॉर्म्युला काय होता तो एफ रेस टू एन ऑफ ए इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन 2 पाय आय इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए रेस टू एन प्लस 1 डी झेड. ओके. फक्त काय पुट करायचं आता एन इक्वल टू 7 पुट करायचं याच्यात. तर किती तुमच्याकडं एफ रेस टू 7 ऑफ ए इक्वल टू 7 फॅक्टोरियल अपॉन 2 पाय आय फॅक्टोरियल इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए. आता मी डायरेक्ट करतो यांची व्हॅल्यू 7 प्लस 1 किती 8 डी झेड. दिस इज अ आन्सर. साइन झेडचं एक्सपान्शन पण पाहिलं आहे आपण. साइन झेडचं एक्सपान्शन कशामध्ये असतं ऑड पॉवरमध्ये. परत फाइंड द ऑल झिरोज ऑफ दिस. काय तुमच्याकडं एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर प्लस 2z प्लस 1 इक्वल टू 0. दिस इज 0. आपण काय करणार न्यूमरेटर इक्वल टू 0 पुट केला. आता त्याची रूट फाईंड करा. दोन संख्याचा गुणाकार 1 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे 2. तर 1 1 आहे तर z प्लस 1 आणि z प्लस 1 इक्वल टू 0. तर तुमच्याकडे झिरोज कसा येईल आता z इक्वल टू हा एकदा 0 होईल -1 आणि हा एकदा 0 होईल z इक्वल टू -1. तर -1 आणि -1 आर झिरोज ऑफ एफ ऑफ झेड. तर हे डबल डबल घ्यायची गरज नाही. एकदा घेतलं तरी चालतं. काय -1 इज अ झिरोज ऑफ एफ ऑफ झेड. नेक्स्ट आहे वेन एफ ऑफ झेड इज सेड टू बी पोल ऑफ ऑर्डर 3. आता पोल काय असतो तुमच्याकडं की एफ ऑफ झेड इक्वल टू झेड मायनस ए किती ऑर्डरचा आहे 3 ऑर्डर. तर किती तुमच्याकडं 3. दिस इज अ पोल ऑफ ऑर्डर 3 ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू 3. तुम्ही एवढं लिहिलं तरी चालतं. हे काय झालं हे पोल आहे तर किती ऑर्डरचा आहे 3 ऑर्डरचा ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा द कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय असतं तुमच्याकडं इफ झेड इक्वल टू जर एक्स प्लस आय वाय असेल तर तुम्ही लिहू शकता काय झेड बार इक्वल टू एक्स मायनस आय वाय. बस एवढंच लिहायचं आहे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटला. सेम आताच पाहिलं आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ आय प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब इक्वल टू आय रेस टू 4 इक्वल टू किती तुमच्याकडं 0 राहतो. हायपरबोलिक ऑफ साइन फंक्शन हे पण पाहिलं बघा. याच्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन रिपीट होत राहील. त्याच्यामुळे तुम्ही एवढे जरी क्वेश्चन केले तर तुमचं फिक्स 6 मार्क फिक्स पडून जातील. तर डिफाईन ॲनालिटिक फंक्शन आपण बघा सेम आला का क्वेश्चन हा पण झालेला आहे. इफ एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक फंक्शन ऑफ झेड देन यू ऑफ एक्स एक्स प्लस यू आय वाय किती असतो तुमच्याकडे 0. बस एवढं लिहायचं होतं 0. त्याला 1 मार्क होता. टेलर सिरीज ऑफ एफ ऑफ झेड साइन झेड ई रेस टू झेड हा पण पाहिला आपण आता. कॉची इंटिग्रल फॉर्म्युला ऑफ एफ ऑफ ए हे पण रिपीट झालं आहे बघा. परत एफ ऑफ झेड इज अ डबल पोल एफ ऑफ झेड देन रेसिड्यू ॲट झेड इक्वल टू ए हा पण झालेला आहे तुमच्याकडं. परत आपल्याला अजून बघा हे झालेलं असलं तरी पण शेवट जे आहे आपले 10-15 मिनटं परत मी शॉर्ट नोट्स काढलेला आहे. सपोज याच्यातून काही राहिलं असेल तुमचं तर त्याच्यात तुम्हाला त्या शॉर्ट नोटमध्ये परत भेटून जातील. परत सेम बघा फाइंड द एफ ऑफ झेड इक्वल टू 3z प्लस 1 अपॉन झेड प्लस 1 झेड मायनस 1 देन फाइंड द पोल्स. तर पोलसाठी आपण काय करतो डिनोमिनेटर इक्वल टू काय घेतो 0. तर कोण कोण येईल तुमच्याकडं झेड प्लस 1 इक्वल टू 0 एकदा अँड झेड मायनस 3 इक्वल टू 0. तर पोल काय येईल तुमच्याकडं -1 आणि झेड इक्वल टू 3. सपोज या पोलच्या जागी जर 0 असता 0 विचारला असता तर आपण खालचं बघितलं नसतं काय आता न्यूमरेटर इक्वल टू 0. तर किती 3z प्लस 1 इक्वल टू 0. तर 3z इक्वल टू किती -1 आणि z इक्वल टू किती -1/3.
ठीक आहे. तर झिरोसाठी तुमची न्यूमरेटर इक्वल टू 0 पुट करा आणि पोलसाठी डिनोमिनेटर इक्वल टू 0. आता बघा सेम कॉम्प्लेक्स नंबर्स. आता आपण नोट्स पाहूया. आता आपले हे क्वेश्चन झाले IMP. आता मी तुम्हाला शॉर्ट नोट्स काढून दिलेले आहेत. बघा फर्स्ट असेल कॉम्प्लेक्स सिक्वेन्स. जर विचारलं तुम्हाला डिफाईन कॉम्प्लेक्स सिक्वेन्स, तर काय तुमच्याकडे ॲन इन्फिनाइट सिक्वेन्स ZN इन विच टर्म्स ऑफ ZN इज कॉम्प्लेक्स नंबर इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्स सिक्वेन्स. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरची सिक्वेन्स जर असेल नॅचरल नंबर टू रिअल नंबर्स, ठीक आहे, सॉरी कॉम्प्लेक्स नंबर, तर तुमच्याकडे काय याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स सिक्वेन्स. सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट कधी म्हणायचं की अ सिक्वेन्स ZN इज कॉल्ड कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स इफ इट हॅज लिमिट अदरवाइज इज कॉल्ड. तुम्ही असं जर लिहिलं लिमिट Z टेन्स टू ॲट अ पॉईंट Z नॉट जे असेल ते f(z) इक्वल टू सपोज L या L पॉईंटला, तर आपण म्हणतो काय दिस इज अ लिमिट कॉन्व्हर्जंट टू L. जर L नाही आला, लिमिट एक्झिस्ट नाही झाला, तर त्याला म्हणतो आपण डायव्हर्जंट. म्हणजे हे आला तरची गोष्ट आहे, म्हणून मी सगळंच IMP काढून ठेवलेलं आहे इथं. आता कॉम्प्लेक्स सिरीज म्हणजे काय, जे सिक्वेन्सच्या टर्म आहेत. बघा सिक्वेन्सच्या टर्म कसे राहतात Z1 Z2 Z3 अँड सो ऑन ZN अँड ऑफ. तर सिरीजमध्ये काय सगळ्यांची सम, तर ZN इक्वल टू सम किती Z1 प्लस Z2 प्लस Z3 प्लस अँड ZN. सिक्वेन्स आणि सिरीजमध्ये काय फरक आहे, सिक्वेन्स म्हणजे टर्म्स राहतं आणि सिरीजमध्ये त्या टर्म्सची सगळ्यांची ॲडिशन. पार्शियल सम म्हणजे काय की सिरीजच आहे, सिरीजमधल्या n टर्मची ॲडिशन. आपण नाही काढत का 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अँड सो ऑन याची ॲडिशन काढतो आपण. हे इन्फिनाइट असेल तर सिरीज असते. आणि पार्शियल सम म्हणजेच काय, फक्त n टर्मची ॲडिशन 2 प्लस 3 प्लस अँड सो ऑन प्लस n टर्म्स. या पहिल्या n टर्मची ॲडिशन त्याला म्हणतो आपण पार्शियल सम. आता कॉन्व्हर्जंट सिरीज म्हणजे काय, जर पार्शियल सम जर कॉन्व्हर्जंट असेल तर तुमची सिरीज पण काय असते कॉन्व्हर्जंट. आता ॲब्सोल्यूट कॉन्व्हर्जंट म्हणजे काय की जर मी मॉड घेतला सिरीज सिक्वेन्सचा तरी पण जर ती कॉन्व्हर्जंट असेल CGT, त्याला म्हणतो आपण कॉन्व्हर्जंट सिरीज. आता हे बाकी सिरीज आहे, हे तुम्ही नोट्स आहे बघा इथं तुम्ही रीड करू शकता. जर आलं तर MCQ मध्ये तुम्ही लिहू शकता. ओके. आता पुढचा IMP आहे बघा टेलर सिरीज. तुम्हाला विचारलं जाईल डिफाईन टेलर सिरीज. हे शक्यतो 2 मार्काचे क्वेश्चन आहेत. आता हे पुढं तुम्हाला 2 मार्कामध्ये पण येऊन जाईल, पण आता ठीक आहे मी IMP आहे म्हणून 1 मार्कामध्ये पण टाकून दिलं. मग टेलर सिरीज तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डिफाईन टेलर सिरीज. f(z) is analytic in region R and Z0 lies in R, then f(z) equal to काय f(z0) plus f(z0) Z minus Z0 plus f(z0) 2 factorial Z minus Z0 square plus f raised to n Zn upon n factorial Z minus Z0 up to infinite. त्याला जर इन जनरल पाहिलं तर काय तुमच्याकडं f raised to Z0 upon n factorial n इक्वल टू 0 टू इन्फिनिटी Z मायनस n हे इन्फिनिटी. सपोज तुम्हाला लास्टला पेपरमध्ये नाहीच आठवला, तुम्ही एवढं जरी लिहिला तरी तुमचा हा टेलर सिरीज होऊन जातो. मॅक्लॅरन सिरीज काय तुमच्याकडे बघा, मॅक्लॅरन सिरीजमध्ये काय तुमच्याकडं की आपण 0 या पॉईंटवर काढतो. बघा टेलर आणि मॅक्लॅरन्समध्ये काय की टेलर्समध्ये कोणत्याही पॉईंटवर काढू शकतो, पण मॅक्लॅरन्स जे आहे तुमच्याकडं तर 0 पॉईंटवर काढायचं. तर काय तुमच्याकडे मॅक्लॅरन सिरीज f(z) इक्वल टू f(0) प्लस f'(z). सेम आहे, फक्त Z0च्या जागी पुट काय केलं मी Z0 इक्वल टू 0 पुट केला बस. मग काय f(0) प्लस f'(0) Z प्लस f'(0) 2 फॅक्टोरियल Z स्क्वेअर. सेम, फक्त काय तुमच्याकडं Z रिप्लेस बाय Z0. आता लॉरंट सिरीज बघा, लॉरंट सिरीजमध्ये काय तुमच्याकडं की ह्या स्पेशल असतो. म्हणजे तुम्हाला सर्कल दिलं जाईल C1 C2, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉरंट सिरीज करायचं आहे. तर त्यासाठी काय f(z) इक्वल टू समेशन n इक्वल टू 0 टू an Z मायनस a रेस टू n प्लस समेशन Z इक्वल टू 1 टू n bn अपॉन Z मायनस a रेस टू n. हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता बघा an काय असतो तुमच्याकडं वेअर an इक्वल टू, आता हे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काला पण विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द लॉरंट सिरीज. तर तुम्हाला इथं आलं पाहिजे काय की हा फॉर्म्युला लिहायचा, याच्यातला जो an असतो तो हा an असतो आणि हा तुमच्याकडं bn असतो. त्याच्यानंतर बघा रिमार्क इन लॉरंट सिरीज समेशन n इक्वल टू 0 टू n Z मायनस a रेस टू n इज कॉल्ड ॲज अ अनालिटिक फंक्शन. आणि समेशन n इक्वल टू 1 टू bn अपॉन Z मायनस इज अ प्रिन्सिपल पार्ट. तर बघा इथं an ला म्हणायचं अनालिटिकल पार्ट आणि bn ला म्हणायचं प्रिन्सिपल पार्ट. तर तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाईल की लॉरंट सिरीजमधला अनालिटिकल पार्ट कोणता आहे आणि प्रिन्सिपल पार्ट कोणता आहे.
आता इथं बघा, आता पहिला आपण काय टेलर सिरीज काय काय तुमच्याकडं मॅक्लॅरन सिरीज, तर 1/z ची सिरीज पाहिली. 1/z किती असतो 1 - z प्लस z स्क्वेअर. दिस इज प्लस असेल तर अल्टरनेट आणि मायनस असेल तर सगळे प्लस 1 + z + z स्क्वेअर प्लस दिस. परत इरेज टू झेड पण पाहिलं 1/1 + z + z स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस z क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल सेम. साइन झेडचं पाहिलं आपण आणि कॉस झेडचं पण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. हे तिन्ही याच्यापैकी तुम्हाला फिक्सच आहे, हे पण IMP आहे. तुम्हाला 2 ते 3 मार्क हे देऊन जातो. एक तर MCQ मध्ये येतं, नाही तर एक शॉर्टमध्ये येतं किंवा 2 मार्काला येऊन जातं इथं. आता पुढं आपण झिरोज पाहिलात. ठीक आहे, झिरोज काय राहतो की न्यूमरेटर इक्वल टू 0 पुट करणे, त्याचे फॅक्टर्स पाडणे आणि त्याच्यानंतर त्याचे झिरोज काढणे. अ व्हॅल्यू ऑफ z विच सॅटिस्फाय f(z) इक्वल टू 0. f(z) इक्वल टू 0 इज कॉल्ड ॲज अ 0 ऑफ ॲनालिटिकल फंक्शन. तर रिमार्कमध्ये बघा, सपोज तुमच्याकडे किती z - a m phi(z) with phi(a) इज नॉट इक्वल टू 0, देन z इक्वल टू इज कॉल्ड अ झिरोज ऑफ ऑर्डर m. झिरोज ऑफ ऑर्डर 1 बघा, 1 ऑर्डर असेल तर त्याला म्हणतो सिम्पल झिरो. पोल्समध्ये पण आहे, तर 1 ऑर्डर असेल तर सिम्पल पोल. तर झिरोज ऑफ ऑर्डर 2 देन त्याला म्हणतो आपण डबल झिरो. आता बघा, हा क्वेश्चन आहे तुमच्याकडे एक्झाम्पलमध्ये f(z) इक्वल टू z - 2 क्यूब z + 1 स्क्वेअर आणि z स्क्वेअर + 1/4 हॅज अ झिरो ऑफ ऑर्डर. बघा, पहिलं 2 आहे, 2 ऑर्डरचा झिरो आहे, तर त्यासाठी किती 3 ऑर्डर्स. त्याच्यानंतर z + 1 साठी किती ऑर्डर आहे 2 ऑर्डर्स. किती डबल झिरो ऑफ z - 1 साठी किती तुमच्याकडं डबल ऑर्डर आणि झिरो ऑफ ऑर्डर 4, या 4 साठी किती तुमच्याकडे प्लस और मायनस आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, z² + 4 अपॉन z³ प्लस. आता सिम्पल झिरो, आता याचा काही संबंध नाही आपल्याला, जरी खाली असेल तरी. झिरोज म्हणजे कोण आपल्याकडं दिस, त्याच्या काय तुमच्याकडे z² + 4 इक्वल टू 0. तर आपण पाहिलं काय z - 2i आणि z + 2i. तर तुमच्याकडे 2i आणि -2i काय झालं आर झिरोज. आणि कसे झिरोज येते एक ऑर्डरचे, त्याला म्हणतो आपण सिम्पल झिरो. सेम आता z + 1 चा स्क्वेअर, याचा किती येईल z + 1 चा स्क्वेअर म्हणजे किती z + 1 चा स्क्वेअर म्हणजे किती डबल पोल, डबल झिरो. विचारलं जाईल डिफाईन सिंग्युलर पॉईंट. सिंग्युलर पॉईंट म्हणजेच काय की ज्या पॉईंटवर फंक्शन ॲनालिटिक नाही त्याला म्हणतो आपण सिंग्युलर पॉईंट. बघा, ॲनालिटिक तर असतं, पण ज्या पॉईंटवर फंक्शन काय नाही आहे तुमच्याकडं ॲनालिटिकल नाही. बघा, f(z) 1/z f(z) इक्वल टू 1/z हॅज अ सिंग्युलर पॉईंट ॲट z इक्वल टू 0. म्हणजे f(z) हा ॲनालिटिक फंक्शन आहे. f(z) इक्वल टू 1/z इज नॉट अ ॲनालिटिक पॉईंट. हे ॲनालिटिक फंक्शन नाही आहे, म्हणजे ॲनालिटिक नाही आहे, याचा मिनिंग काय झाला, याला सिंग्युलर पॉईंट आहे. काय याला सिंग्युलर पॉईंट. तर कोण आहे तुमच्याकडे z इक्वल टू 0वर सिंग्युलर पॉईंट. म्हणजे फंक्शन ज्याच्यावर प्रॉब्लेम करतो बघा, z इक्वल 1/z इंटू z - i. आता z हा 0वर प्रॉब्लेम करतो आणि हा कशावर करतो z इक्वल टू i वर. मग त्याच्याकडे सिंग्युलर पॉईंट कोण झाले z इक्वल टू 0 आणि z इक्वल टू i. सेम आता याचे सिंग्युलर पॉईंट कोण आहे z इक्वल टू 0 आणि z² + y म्हणजे काय z इक्वल टू 0. आता z² + 1 इक्वल टू 0, हा 0 झाल्यावर काय तुमच्याकडे z - i आणि z + i, हा त्याचे रूट झाले. मग z इक्वल टू i आणि -i वर हा काय देतो तुमच्याकडे सिंग्युलर पॉईंट. तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं की याचे सिंग्युलर पॉईंट काय, तर डिनोमिनेटर तुमचा 0 झाला तर त्या फंक्शनमध्ये, म्हणजे जसं पोल्स आहे त्याला दुसरं नाव काय पोल्स. आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी, जर तुमच्याकडं सिंग्युलॅरिटी एकच असेल तर त्याला काय म्हणतो आपण आयसोलेटेड सिंग्युलॅरिटी. आता हे रिमुव्हेबल सिंग्युलॅरिटी. त्याच्यानंतर पुढं इसेन्शियल सिंग्युलॅरिटीची डेफिनेशन आहे. आता पोल्स बघा, अ सिंग्युलर पॉईंट ऑफ फंक्शन f(z) इज कॉल्ड ॲज अ पोल. सिंग्युलर पॉईंटलाच काय म्हणतो आपण पोल. म्हणजे जो आपल्याला बघा न्यूमरेटर जर 0 झाला तर त्याला म्हणतो आपण काय झिरोज. तुमच्याकडे डिनोमिनेटर जर 0 झाला तर त्याला म्हणतो आपण पोल ऑर सिंग्युलर पॉईंट. काय म्हणतो सिंग्युलर पॉईंट. ओके. सेम आता बघा, इफ f(z) इक्वल टू phi(z) अपॉन z - a रेस टू m, तर याला काय म्हणतो आपण दिस इज पोल. आणि या पोलसाठी किती तुमच्याकडे ऑर्डर किती आहे m. सेम अ पोल ऑफ ऑर्डर 1 इज अ सिम्पल पोल. जर पोलची ऑर्डर 2 असेल तर डबल पोल, पोलची ऑर्डर जर 3 असेल तर ट्रिपल पोल. आता त्यांचा रेशिओ पाहिजे. आपण सिम्पल पोल असेल त्याचा रेशिओ काय असतो, डबल पोल असेल त्याचा रेशिओ काय असतो.
आता बघा सिंपल पोल असेल तर रेशो काय असतो तुमच्याकडं, आपण किती पण एक्झाम्पल पाहिले. रेशो ऑफ झेड इक्वल टू एफ ऑफ झेड लिमिट झेड टेंड्स टू ए झेड मायनस ए एफ ऑफ झेड. सिंपल पोल असेल तर. सपोज डबल पोल असेल म्हणजे 2 ऑर्डर असेल तर किती, रेशो ऑफ झेड इक्वल टू ए एफ ऑफ झेड इक्वल टू लिमिट झेड टेंड्स टू ए डी झेड अपॉन म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झेड मायनस एचा स्क्वेअर एफ ऑफ झेड. आणि इन एन जनरल एम ऑर्डर असेल तर रेशो ऑफ झेड इक्वल टू एफ ऑफ झेड 1 अपॉन एम मायनस 1 फॅक्टोरियल लिमिट झेड टेंड्स टू ए डी रेस टू एम म्हणजे एकने डेरिव्हेटिव्ह कमी झेड मायनस ए रेस टू एम अपॉन एफ ऑफ झेड. हे पण IMP आहे. तुम्हाला कोणताही क्वेश्चन पेपर घ्या 1 मार्क किंवा 2 मार्काला फिक्स रेशो विचारलं जातं. तर तुमच्याकडे सिंपल पोल, डबल पोल आणि दिस एम इन जनरल. तर आता कॉची रेसिड्यू थेरम काय राहतो बघा, तुम्हाला डिफाईन आहे कॉची रेसिड्यू थेरम 2 मार्काला येतं किंवा 1 मार्काला येतं. तर कॉची रेसिड्यू थेरम बघा हे पण IMP आहे. इफ एफ ऑफ झेड इज एनालिटिकल ऑन इनसाइड ए क्लोज कॅन्टर सी एक्सेप्ट ॲट फायनाईट नंबर ऑफ सिंग्युलर पॉईंट से एन देन इंटिग्रेशन सी ओवर एफ ऑफ झेड डी झेड इक्वल टू. सपोज तुम्हाला लास्टला काहीच आठवलं नाही, तुम्ही एवढं जरी लिहिलं इंटिग्रेशन सी एफ ऑफ झेड डी झेड इक्वल टू 2πi समेशन आर तरी पण तुमचं काय होऊन जाईल, तुम्हाला 1 मार्क भेटून जाईल. तर समेशन आर डिनोट द सम ऑफ ऑल रेशिओ इट्स इनसाइड सी. कॉची रिमन इक्वेशन बघा, कॉची रेशिओ थेरम आणि कॉची रिमन इक्वेशन. आता कॉची रिमन इक्वेशनमध्ये काय तुम्ही पाहिलं काय, तुमच्याकडे एफ ऑफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही राहतो. आता यू आणि व्ही फंक्शन आहे ओके. तर यू फंक्शनचं काय घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, तर याचा अपोजिट कोण येईल व्हीचं विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या. परत सेम यूचं जर मी आता वाय घेतला तर व्हीचं उलटं करा एक्स, फक्त व्हीचं उलटं करताना एक्स काय तुमच्याकडं मायनस, याला म्हणतो आपण कॉची रिमन. आता यू एक्स म्हणजे काय तुमच्याकडं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय, डॅबा यू अपॉन डॅबा वाय मायनस डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स आर CR इक्वेशन म्हणतो त्याला कॉची रिमन इक्वेशन. त्याच्यानंतर कंटिन्युटी फंक्शन बघा, कंटिन्युटी ऑफ हे पण विचारलं जातं कंटिन्युटी. अ कॉम्प्लेक्स फंक्शन एफ ऑफ झेड इज सेड टू बी कंटिन्युअस फंक्शन ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू झेड नॉट इफ एफ ऑफ झेड नॉट इज डिफाईन. बघा याचं काय तुमच्याकडे लिमिट झेड टेंड्स टू 0 एफ ऑफ झेड इज एक्झिस्ट अँड लिमिट झेड टेंड्स टू 0 एफ ऑफ झेड इक्वल टू झेड नॉट. म्हणजे बघा कंटिन्युटी फंक्शन म्हणजे काय की लिमिट झेड टेंड्स टू झेड नॉट एफ ऑफ झेड इक्वल टू एल आला आणि तुमच्याकडे ॲट अ पॉईंट एफ ऑफ झेड नॉट इक्वल टू एल आला. म्हणजे एखाद्या फंक्शनचं लिमिट आणि त्या फंक्शनवर पॉईंट, त्या पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू हे जर दोन्ही इक्वल आलं तर त्याला म्हणतो आपण फंक्शन इज अ कंटिन्युअस. म्हणजे काय काय इक्वल आलं पाहिजे, लिमिट काढू आपण त्या फंक्शनचं आणि त्या फंक्शनवर त्या पॉईंटची व्हॅल्यू किती आहे, दोघा जर इक्वल असेल तर त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस फंक्शन. ठीक आहे. आता इथं काय कंटिन्युटी ऑफ फंक्शन ॲट अ पॉईंट mod of f of z minus f of z naught is less than epsilon. तर सेम काही तुमच्याकडे 0 इज लेस दॅन mod of z minus z naught लेस दॅन डेल्टा. तर ही बाय डेफिनेशन बघा कसं लक्ष ठेवायचं की एफ ऑफ झेड आहे या फंक्शनवर आपल्याला कंटिन्युटी चेक करायचे कोणत्या पॉईंटवर एफ ऑफ झेड नॉट इज लेस दॅन काय घेणार आपण ॲप्सलॉन. वेनेवर काय तुमच्याकडं सेम आता एफ ऑफ झेडमधला कोण घ्यायचा झेड घ्यायचा, एफ ऑफ झेड नॉटमधला कोण घ्यायचा झेड नॉट. आता काय तुमच्याकडं तर काय तुमच्याकडे इथं लेस दॅन डेल्टा. ठीक आहे. हे झालं तुमच्याकडे एवढं जर लिहिलं तर तुमच्याकडे काय नाही इथं हा काय असतो ग्रेटर दॅन 0. तर तुमची जर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर इथं काय तुमच्याकडे फक्त ॲप्सलॉन ग्रेटर दॅन 0 घ्यायचा आहे आणि डेल्टा ग्रेटर दॅन 0 व्हायचं. याला म्हणतो आपण कंटिन्युटी ऑफ फंक्शन ॲट अ पॉईंट. त्याच्यानंतर रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी बघा, पहिलं फंक्शन काय डिस्कंटिन्युअस म्हणजे काय तुमच्याकडं लिमिट झेड टेंड्स टू झेड नॉट एफ ऑफ झेड इज नॉट इक्वल टू एफ ऑफ झेड नॉट. म्हणजे एफ ऑफ झेड नॉटवर व्हॅल्यू आणि याच्यावर जर फंक्शन इक्वल नसेल त्याला आपण डिस्कंटिन्युटी म्हणतो. ठीक आहे. आता काय तुमच्याकडं रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी म्हणजे काय कॉम्प्लेक्स फंक्शन एफ ऑफ झेड इज सेड टू बी रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी ॲट झेड इक्वल टू झेड नॉट इफ एफ ऑफ झेड नॉट limit z tends to z naught f of z is not equal to f of z naught at the discontinuity can be removable by giving the value of f of z naught. म्हणजे एका पॉईंटने जर आपण ती व्हॅल्यू रिमूव्ह करू तर त्याला म्हणतो आपण रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. आता फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल सेम फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल काय तुमच्याकडे डिनोट फंक्शन
a rule F is associated with each Z in S, a unique complex W is called as a complex value of function. तुम्ही ह्या ज्या आहेत ना हे पॉईंट तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिस्टन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिस्टन्स काय हा तुमच्या लक्षात राहू शकतं IMP. बघा दोन Z1 एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, Z2 एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिस्टन्स बघा मॉड ऑफ Z1 मायनस Z2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 स्क्वेअर म्हणजे रिअल पार्ट मायनस रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट मायनस इमॅजिनरी पार्ट्स. हा झाला तुमच्याकडे डिस्टन्स ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर बघा इक्वेशन ऑफ सर्कल इन कॉम्प्लेक्स प्लेन. तर तुमच्याकडे इक्वेशन बघा Z मायनस Z0 इज इक्वल टू डेल्टा. आता याला काय म्हणतो आपण की Z0 तुमच्याकडे सेंटर आहे. बघा इथं कोणता बी एक पॉईंट सपोर्ट Z0 तुमच्याकडे सेंटर असेल तर त्यासाठी डिस्टन्स किती आहे हा डेल्टा डिस्टन्स. तर त्याचं सर्कल याला म्हणतो आपण काय मॉड ऑफ Z मायनस Z0 इक्वल टू डेल्टा. आता कॉम्प्लेक्स नंबर्स कॉम्प्लेक्स नंबरचं पाहिलं तुम्ही काय Z इक्वल टू x प्लस IY इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स नंबर्स. तुम्हाला विचारलं जातं डिफाईन का कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय राहतो टू कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल राहतं की बघा पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्सचा रिअल पार्ट दोन्ही इक्वल. दुसरं परत पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्सचा जर इमॅजिनरी पार्ट जर सेम असेल तर आपण म्हणतो की दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे. त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिलं की बघा पहिलं ॲडिशन कसं करतो आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट बरोबर आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर. सबट्रॅक्शन कसं करतो सेम रिअल पार्टचं सबट्रॅक्शन आणि इमॅजिनरी पार्टचं सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन बघा दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं घेतो x1 प्लस IY1 प्लस x2 प्लस IY1 सेम x1 x2 मायनस y1 y2 प्लस x1 y2 प्लस x2 y2. सेम डिव्हिजन काय करतो आपण Z1 अपॉन Z2. बघा इथं तुमचं डायरेक्ट तुम्हाला जर फॉर्म्युला जर लक्षात नसेल किंवा सॉल्व्ह करायचं नसेल एवढं जर लक्षात राहिलं तरी पण आपण हे करू शकतो. ठीक आहे. हे झालं तुमच्याकडं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. त्याच्यानंतर बघा आता हे कम्युनिटिव्ह पण सॅटिस्फाय होते कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, असोसिएटिव्ह पण सॅटिस्फाय होते. कम्युनिटिव्ह काय राहतं तुमच्याकडं Z1 प्लस Z2 असेल तर Z2 प्लस Z1 लिहू शकतो आपण. असोसिएटिव्हमध्ये काय पहिले दोघाची घ्या किंवा नंतरच्या दोघाची घ्या, ॲडिशनमध्ये काही फरक पडत नाही. दिस असोसिएटिव्ह. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी काय राहतं तुमच्याकडे आयडेंटिटी ॲडिटिव्ह काय राहतो 0. बघा तुम्हाला MCQमध्ये विचारलं जाईल कॉम्प्लेक्स नंबरचं ॲडिटिव्ह आयडेंटिटी काय आहे तुमच्याकडे 0 आणि मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी किती असतो 1. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये इन्व्हर्स काय राहतो तुमच्याकडे Z इक्वल टू x प्लस IY आणि त्याचा इन्व्हर्स किती मायनस Z मायनस x मायनस I. सेम मल्टिप्लिकेटिव्हमध्ये पण तुमच्याकडे सेम डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय राहते Z1 इंटू Z2 प्लस Z1. इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. कॅन्सलेशन लॉ पण होल्ड होतो Z1 इंटू Z2 इक्वल टू Z1 Z3 तर Z1 कॅन्सल होतो. आता पाहिजे आपल्याला nth रूट ऑफ युनिटी. अ कॉम्प्लेक्स नंबर W इज सेड टू बी nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इक्वल टू Z इक्वल टू x प्लस IY इफ W रेस टू n इक्वल टू Z. तुम्हाला विचारलं जाईल डिफाईन nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर तुम्ही कसं लिहिणार अ कॉम्प्लेक्स नंबर W इज सेड टू बी nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर Z इक्वल टू x प्लस IY इफ W रेस टू n इक्वल टू Z. आता हे इन जनरल बघा कोणताही क्वेश्चन असो तुमच्याकडं तुम्ही या फॉर्म्युला जर पुट केलं म्हणजे किती रूट्स काढायचे आपल्याला तर तुम्हाला निघून जाईल टू फाइंड द nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इक्वल टू Z इक्वल टू x प्लस IY फर्स्ट एक्सप्रेस इंटू द पोलार फॉर्म. तर कोणताही क्वेश्चन असेल तर पहिलं कशामध्ये कन्वर्ट करणार आपण पोलार फॉर्ममध्ये. नंतर पोलार फॉर्ममध्ये केल्यानंतर काय तुमच्याकडे R त्याच्यामध्ये थीटामध्ये काय ॲड करणार 2k पाय ॲड करणार दोन्ही साईडनी. तर तुमच्याकडे W रेस टू काय Z रेस टू 1/n. तर 1/n दोन्ही साईडनी करा तर R रेस टू 1/n. तर थीटा प्लस 2k पाय प्लस I साइन थीटा प्लस 2k पाय रेस टू 1/n. आता हा जो n आहे बाय डिमॉरियस थेरमनुसार समोर येईल. तर तुमच्याकडे बघा कोणताही nth रूट असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. बघा nth रूट म्हणजे तुम्हाला 6 मार्काला येतं किंवा 4 मार्काला येतं की फाइंड द nth रूट ऑफ युनिटी 7th रूट ऑफ युनिटी. तर तुम्ही काय करणार हा फॉर्म्युला सपोज तुम्हाला 7th रूट ऑफ युनिटी विचारलं तर यांची व्हॅल्यू किती पुट करा 7 पुट करा आणि हा फॉर्म्युला तयार होऊन जाईल. मग एक एक काढा त्यासाठी बघा पहिलं W1 काढणार W2 काढणार किती तुमच्याकडे जेवढं रूट विचारलं आहे तेवढं तुम्ही W1 W2 काढू शकता आणि सगळ्या W1 W2 ची ॲडिशन किती येते 0 म्हणजे nth रूट ऑफ सम ऑफ nth रूट किती येतो तुमच्याकडं 0.
तुम्हाला विचारलं जाईल स्टेट अँड प्रूव्ह. आता 1 मार्काचा क्वेश्चन आहे म्हणून मी फक्त स्टेटमेंट घेतो. स्टेट द डी मॉरिस थेरम फॉर रॅशनल इंडायसेस. तर काय येतं, इफ एन इज अ रॅशनल नंबर देन कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन काय तुमच्याकडं हा एन समोर येऊन जातो अँगलमध्ये, तर कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. हा झाला तुमच्याकडे डी मॉरिस थेरम. आता अजून विचारलं जाऊ शकतो तुम्हाला आर्गन डायग्राम. द रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाय पॉईंट इन प्लेन इज कॉल्ड ॲज अ आर्गन डायग्राम. म्हणजे आपण जे कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे जे कॉम्प्लेक्स नंबर आहे ते जर मी प्लेनमध्ये एखाद्या पॉईंटवर डायग्रामॅटिकली दाखवलं तर त्याला काय म्हणतो आपण, आर्गन डायग्राम. ट्रायंगल इन इक्वेलिटी हे पण इम्पॉर्टंट आहे बघा. ट्रायंगल इन इक्वेलिटी काय तुमच्याकडं, फॉर एनी टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 Z2 इक्वल टू मॉड ऑफ Z1 प्लस Z2 असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ Z1 प्लस मॉड ऑफ Z2. सेकंड काय तुमच्याकडं मायनस असेल, मॉड ऑफ Z1 मायनस Z2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ Z1 प्लस मॉड ऑफ Z2. दुसरी काय आहे त्याच्यामध्ये प्रोपोजिशन, सेम टू कॉम्प्लेक्स नंबर आहे तर मॉड ऑफ Z1 प्लस मॉड ऑफ Z2 जर कॉन्जुगेट असेल तर कॉन्जुगेट सेपरेट होऊन जातो. परत Z1 मायनस Z2चं कॉन्जुगेट असेल तर सेपरेट Z1 मायनस Z2 येतो. परत Z1 Z2चं कॉन्जुगेट जर असेल तर सेपरेट कॉन्जुगेट होतो. आणि डिवाइडमध्ये पण काय होतं तुमच्याकडे, सेपरेट कॉन्जुगेट होतं. म्हणजे कॉन्जुगेटच्या प्रॉपर्टीमध्ये काय आहे की ॲडिशन असो, सबट्रॅक्शन असो, डिव्हिजन असो, मल्टिप्लिकेशन असो, ज्यावेळेस कॉन्जुगेट घेतो 2 नंबरचा तर सेपरेट कॉन्जुगेट होऊन जातं. प्रश्न आता मॉड्युलस किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय राहते तुमच्याकडं, मॉड ऑफ Z इक्वल टू x² प्लस y². आर्ग्युमेंट किती राहतो तुमच्याकडं, टॅन इनवर्स ऑफ y अपॉन x. आपण हे पण पाहिलं आर्ग्युमेंट, किंवा त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय, Z इक्वल टू x प्लस आय वाय असेल तर पोलार फॉर्म काय असतो तुमच्याकडं, आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. तर इथं तुमच्याकडं आर म्हणजे कोण, त्याला म्हणतो मॉड ऑफ Z इक्वल टू x² प्लस y². आणि थीटा कसं काढणार आपण, आर्ग्युमेंट टॅन इनवर्स ऑफ y अपॉन x. हे झालं तुमच्याकडं पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. आता सेम मॉड ऑफ Z इक्वल टू बघा, हे रिमार्क जे ना तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं किंवा 1 मार्कला विचारलं जातं की मॉड ऑफ Z इक्वल टू x² प्लस y² जर पॉझिटिव्ह असेल तर मॉड ऑफ Z किती असतो तुमच्याकडे, 0 किंवा इफ अँड ओनली Z इक्वल टू 0. Z इंटू Z बार हे विचारलं गेलं की Z इंटू Z बार किती असतो, x प्लस आय वाय असेल इंटू x मायनस आय वाय तर x² प्लस y² इक्वल टू मॉड ऑफ Z². हे पण MCQ मध्ये विचारले तुम्हाला. परत काय तुमच्याकडे थीटा इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ Z इक्वल टू y अपॉन x, पाय मायनस पाय असेल त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल आर्ग्युमेंट. तुम्हाला विचारलं जाईल प्रिन्सिपल आर्ग्युमेंट म्हणजे काय, की जो तुमच्याकडे थीटा असतो तो बिलॉंग्स टू मायनस पाय टू पाय जर आला तर त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल आर्ग्युमेंट. आणि बाकी जे आहेत ना थीटामध्ये जर मी 2n पाय ॲड केला तर त्याला म्हणतो आपण जनरल आर्ग्युमेंट. आता पुढचा आहे बघा थेरम काय तुमच्याकडं, सपोज मॉड ऑफ Z1 मायनस Z2 असेल मॉड्युलसमध्ये तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ होल मॉड ऑफ Z1 मायनस मॉड ऑफ Z2. हे लक्षात ठेवायचं फक्त की आलं तर. परत काय तुमच्याकडं हा पण येऊ शकतो तुम्हाला, मॉड ऑफ Z1 प्लस Z2² प्लस मॉड ऑफ Z1 मायनस Z2² कुणाच्या इक्वल येतं, 2 इंटू मॉड ऑफ Z1² प्लस 2 इंटू मॉड ऑफ Z2². 3 मध्ये बघा Z1 प्लस Z2² प्लस Z3² असेल तर Z1 इंटू Z2 प्लस Z2 इंटू Z2 आणि Z3 इंटू Z2. हे तुमच्याकडं हे झाले IMP. बघा 4ही टॉपिकवरचे आपण सर्व जे तुम्हाला 1 मार्काचे क्वेश्चन मला वाटतात तर सगळे याच्यात मी टाकून दिलेले आहेत. मला तरी वाटतं की याच्या बाहेरचं एकही क्वेश्चन येणार नाही. तर तुम्हाला जे 6 मार्क आहेत आउट ऑफ 8 क्वेश्चन, 8चे 8 क्वेश्चन तुम्ही या व्हिडिओमधून काढू शकता. पहिले MCQ बघा, MCQचे पण असंच आहे, तुम्हाला 6 क्वेश्चन आहे, तुम्हाला 8 क्वेश्चनपैकी सॉल्व करायचे. तर आता बघा हे 6 पहिल्या व्हिडिओचे आणि हे 6 तर तुमचे 12 मार्क हे फिक्स आहेत, म्हणजे याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन येणार नाही. दिस इज फिक्स क्वेश्चन आहे. आणि बघा पुढचा जो तुमच्याकडे 12 मार्काचा आहे क्वेश्चन नंबर 2, म्हणजे हे जे आपण आता बेसिक पाहिलेलं आहे ते क्वेश्चन 2 साठी पण अप्लाय होतं. म्हणजे काही क्वेश्चन जे तुमच्याकडे इथं 1 मार्कला असेल तर ते याच्यातलेच क्वेश्चन जे 2 मार्काला पण येऊ शकतात. म्हणजे तुमचं जरी 2 जरी व्हिडिओ पाहिले तरी तुमचं इथं म्हणजे 20 मार्कापर्यंत तयारी होऊन जाते. तर आपण आता पुढचा जो क्वेश्चन पाहणार आहे क्वेश्चन नंबर 2 तो किती असतो बघा, 6 क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला सॉल्व करायचे 6 क्वेश्चन आणि विचारले जातील 9 क्वेश्चन. तर आपण पाहूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये किती क्वेश्चन नंबर 2.
ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि व्हिडिओ बघताना नोटबुक समोर ठेवा आणि सॉल्व करा. थँक्यू.